हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. सगळे कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. तर नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला आज पण बघा युनिक छान असं घेऊन आले. म्हणजे पहिलं मी तुम्हाला व्हायरल ब्लाऊज सांगितलं, प्रिन्सेस ब्लाऊजचं मी कटिंग सांगितलं तर स्टिच सांगितलेलं आणि त्याचा पुढचा पण मी बॅक पार्ट घेतलेला आहे ना. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या बॅक पार्टला हुक लावायचं म्हणजे काय प्रश्न कसं लावायचं हे कळत नाही. फ्रंट पार्टला तर आपल्याला माहीत झालं असतं, पण जर आपल्याला काय होतं, पुढच्या साईडने प्रिन्सेस आहे असंच आणि बॅक पार्टला जर हुक करायचं असतील ना तर कसं करायचं समजत नाही. तर मी त्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर एकदम सोपं मी बॅक पार्टला आपल्याला गळा तयार करून हुक वगैरे कसं लावायचं एकदम स्टेप बाय पट्टी व्यवस्थित करायला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर पण बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी अजून कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. युजफुल आयडिया बघायला भेटेल. एकदम सोपं छान सांगणार आहे. ट्रेंडिंग मी जी व्हायरल ब्लाऊज मी कटिंग सांगणार प्रिन्सेस ब्लाऊज म्हणजे इथून बघा तर त्रिकोणी आपण पुढच्या साईडला असं पारा काढून त्रिकोणी करून नॉडसाठी सांगितलेलं. पहिले मी एकदम सोपं कटिंग सांगितलं, कटिंग सांगून झालं की स्टिच सांगितलेलं फ्रंट पार्टचं. तसं पुढचा बॅक पार्ट मी घेऊन आले. बॅक पार्टला पण आपल्याला हुक लावायची ती, पण ते कसं लावायचं मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कारण बऱ्याच वेळा तुम्ही एकदा बघितल्याने तुम्ही कुठल्याही ब्लाऊज ट्रिक वापरू शकता. एकदम सोपं सांगणार आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ फक्त स्किप न करता व्हिडिओ शेअर करून बघा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला पहिले कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या फॅशन आयडिया बाय युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघा. एकदम सोपे मी कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे. 30 साईज चेस्टचा ब्लाऊज होता. तर चला आता पुढे तुम्हाला सांगते. बघा आपण बॅक पार्ट घेतलेला आहे. मी पहिले ह्याचं कटिंग सांगितलेलं आहे. तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघू शकता. पहिला का आपण हे बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्टला आपण बघून घेऊया. हा बघा फ्रंट भाग घेतलेला आहे. त्याचं बरोबर आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकून घेऊया. हे बरोबर हो का असं घेतलेलं आहे. इथं एवढं टिक करून घेतलं म्हणजे बरोबर आपलं काय होतं, इथं कमी जास्त होत नाही. हे घेतलेलं आहे आपलं. आता बघायचं सगळ्यात अगोदर का महत्वाची टिप सांगते. हुक लावताना बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो हुक कसं लावायचं. तर मी सांगते तुमचा गळा असतो पहिला गळा आपण व्यवस्थित ना ब्लाऊजला जोडून पूर्ण तयार करून घेणार. मग तुम्हाला पुढे सांगते हुकपट्टी आणि आयपट्टी कशी लावायची. तुम्ही कुठलाही गळा घ्या. मग आता बघा आपल्या गळ्याची उंची टाकून घेऊया. जेवढी तुमची गळ्याची उंची आहे ना तेवढी टाकून घ्यायची. का पूर्ण गळा आहे 10चा, अर्धा इंच शिलाई 10.5चा करून घ्यायचा. हा बघा पूर्ण गळा आहे 10चा, अर्धा इंच शिलाई म्हणजे 10.5चा करायचा. इथनं जेवढा तुम्हाला खालच्या साईडला डीप पाहिजे तेवढा कसा घ्यायचा. इथं मी 2.5 घेतलेला आहे. जेवढा डीप पाहिजे किंवा वरच्या साईडला जेवढं आहे असं बघा एवढं असं घेतलं तरी चालणार आहे. इथं मग तुम्हाला कुठला पण गळा पाहिजे तसा तुम्ही घ्या. पंचकोनी घ्या, चौकोनी घ्या, जसा पाहिजे तसा तुम्ही घेतला तरी चालेल. अरे त्यामुळे बरोबर आपण गोलाकार कटिंग करून घेऊ. बघा हे गोलाकार इथं देऊन घेतलेलं आहे. आता आपण हे कटिंग करूया. हो का आहे असं. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता बघा बघून घ्यायचं बरोबर आहे का. बघा व्यवस्थित असे ठेवायचं, सरळ व्यवस्थित ठेवायचं. बरोबर का जुळवून ठेवायचं असं व्यवस्थित आलं पाहिजे. किंवा टाचणी लावून घेतली तरी चालेल. हा बघा गळा हो का ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं. कारण आतल्या साईडला आपण अस्तर पलटी करणार. त्यामुळे बरोबर असं ठेवून घेतलेलं आहे. आता आपण स्टिच करून घेऊया. फक्त व्यवस्थित हे दोन्ही साईडला बरोबर आपलं ब्लाऊजचं राहिलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची. इकडे ते इतक्या सरळ ते वाटलं तर पूर्ण गळ्याला तुम्ही चाचणी लावून घेतली तरी चालेल व्यवस्थित. कारण सुई कपडा असला का नाही इकडे तिकडे सरकतो.
एक करून आपण पूर्ण बरोबर झालेलं आहे करून आपण आता एक काढून घेऊया आपण आणि मधून कट करून घेऊया म्हणजे आतल्या साईडला आपलं पट्टी करायला पूर्ण पट्टी आतल्या साईडला सगळी फोल्ड करून घ्यायची. हे बघा व्यवस्थित अस्तर असा व्यवस्थित असं सगळं अस्तर आतल्या साईडला सारायचा आणि बघा पूर्ण गळ्याला आपण व्यवस्थित शिलाई करून घेऊया. अशी ट्रिक वापरली ना तुम्हाला कुठल्याही ब्लाउजवर तुम्ही असं पट्टी आईपट्टी करू शकणार आहे. फक्त ही ट्रिक शेअर करेल बघा. जोड घेतले एक्स्ट्रा असं साईडला आपण ती कटिंग करून घेऊया. बघा हे पूर्ण आपण एक करून घेतलेलं आहे. तर आपण काय करूया कमरपट्टी करून घेऊया. कमरपट्टी करण्या अगोदर हो का घडी टाकून घ्यायची आणि टक्स देऊन घेऊया आपण कमरेला. हे बरोबर का असं जुळून घ्यायचं आणि मधल्या कमरेची पट्टीच्या मध्य बाजूकडून इकडं 4 इंच आणि उंची टक्साची 4 इंच का हे असं टिक करून घ्यायचं. तसंच ह्या साईडला पण आपण टिक करून घेऊया. टक्स देऊन घेतलेले आता हे बरोबर व्यवस्थित असं धरायचं आणि याच्यानं तिरकी शिलाई करून घ्यायची. बरोबर टक्स देऊन घेतलेला आहे. आता ह्या साईडला तसं देऊन घेऊया आपण. वरच्या साईडला लॉक करून घेतलं खालच्या साईडला आपल्याला कमरपट्टी येणार आहे. बरोबर हो का दोन्ही टक्स देऊन घेतले तर कमरपट्टी लावून घेऊया आपण. होऊन घ्यायचं सरळ आहे का काय दोन्ही असं ठेवायचं. हे बघा का व्यवस्थित असं जुळवून ठेवायचं. दोन्ही असं जुळवून ठेवायचं बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. काही नसेल तर असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. खाली वर असतं ते लावायला घ्यायचं. कमरपट्टी बघायची बरोबर जोडून घेतलेली आहे. आता आपण दाब शिलाई देऊन घ्या. दाब शिलाई देताना आपण जी कमरेसाठी पट्टी घेतली ना त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची. आता बघा पट्टी ही आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि बरोबर सगळी कमरपट्टी आतल्या साईडला घालायची.
बरोबर आपण घेतलेली आहे, पूर्ण आपण कमरपट्टी वगैरे लावून घेतलेली आहे. आता बघा गळ्याला पण लेस लावायला घेतली, ही छोटीशी मी लेस घेतलेली आहे. बऱ्याच वेळा काय तो मोठी लेस असेल ना तर लेस काय होतं लावताना आकार होत नाही, तर काय करायचं पहिल्यांदा लेसला शिलाई करून घ्यायची नॉर्मल, म्हणजे बरोबर आपला गोल आकार व्यवस्थित अशी लागली जाते. पण इथे छोटी तर त्यामुळे आहे अशीच लावणार आहे. आता बघा सरळ उलटी बाजू वळून घ्यायची, सरळ बाजू व्यवस्थित अशी ठेवायची आणि लावायला घ्यायची. लावा तुम्हाला लेस लावायची असेल किंवा नाही लावली तरी काही हरकत नाही, पण मी छोटीशी लावून घेणार आहे. व्यवस्थित तसं आहे तसं आकारावर लावून घ्यायची. फक्त कसं होतं असं आकारावर लावताना ना जसं सांगितलं तसं जाड बॉर्डर लेस असू दे किंवा छोटी तरी असेल ना तरी पहिल्यांदा थोडीशी हलकी आपण त्याला शिलाई करून घ्यायची आहे अशी लेसला आणि गळ्यावर लावायची, म्हणजे गोल गळ्यावर व्यवस्थित अशी लागली जाते. मस्त गुढी वगैरे येत नाही. व्यवस्थित आपण लावून घेतलेली आहे बघा, हे बरोबर आपण लावले गेलेले आहे. पण बघा लेसला जरा हे करून लावण्यात असं लावण्यात बघा किती बदल वाटतोय का नाही. लेसला जरा पहिल्या पण शिलाई करून घेतो, बरोबर लेस लागली जाते. हे लेस लावून घेतलेली. आता काय करायचं हे हो का बरोबर हो का असं मध्ये करून घ्यायचं हो का, हे बरोबर असं मध्ये करायचं आणि मधून कटिंग करून घ्यायचं, म्हणजे हे केलं की बरोबर आपला मध्ये येतो हो का. हे बरोबर आलेलं आहे. आता आपण इथं हुकपट्टी आयपट्टी करणार आहोत. तर तुम्हाला सांगते हुकपट्टी आयपट्टी करायला पण आपण जसं पुढच्या ब्लाऊजला करतो तसंच करायचं आहे हो का. इथं आपण पट्टी घेऊया, 2 पट्ट्या काढून घेऊया. हो का. आता आपल्याला हुकासाठी आय करायचं आहे ना, तर काय करायचं का ही पट्टी अशी धरायची आणि खालच्या साईडला अशी फोल्ड करून घ्यायची, बरोबर ह्याच्यावर ठेवायची. ही तर महत्त्वाची ठीक आहे, ही आपल्या हुकपट्टी ही बरोबर आहे अशी ठेवायची आणि ह्याच्यावर आपण लावायला घ्यायची बरोबर. एकसारखी शिलाई करून घ्यायची. आता बघा इथे शेवटी काय करायचं वरच्या साईडला पण बरोबर खालच्या साईडला पट्टी फोल्ड करायची. पट्टी फोल्ड करताना बरोबर समप्रमाणात पट्टी फोल्ड करायची. जो आपण ब्लाऊजचा घेतलेला आहे कमी पण जाऊन द्यायचे नाही, जास्त खाली पण नाही, जास्त वरती पण येऊन द्यायचे नाही, बरोबर समप्रमाणात लावून द्यायची. आपण दाखवते कशी लावलेली आहे बघा, बरोबर लावलेली आहे. आपण पुन्हा एकदा आपण शिलाई करून घेऊया. फक्त दोन्ही कपडे व्यवस्थित एकसारखे धरायचे असतील, ब्लाऊजमध्ये कट केलं नाही ते सुटलेलं असेल बरोबर केलेलं जातं बघा. हे असं सोडायचं आणि याच्यानं आपण दाब शिलाई देऊन घेऊया बघा. हे बरोबर आपण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. दाब शिलाई देऊन झाली का आता काय करायचं बघा, ही पट्टी व्यवस्थित बघा आतल्या साईडला अशी फोल्ड करून घ्यायची बरोबर आहे. ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण वरच्या साईडला जाऊन द्यायचं नाही, ह्या साईडला खालच्या साईडला जाऊन द्यायचं बरोबर. बघा पट्टी अशी व्यवस्थित अशी पट्टी फोल्ड करायची आणि अजून एक फोल्ड करायची आणि बरोबर हो का जिथं आपण दाब शिलाई त्याबरोबर असं ठेवायचं, अर्धे बाहेर असं ठेवायचं आणि त्याच्याने शिलाई करून घेऊया आपण ओके. व्यवस्थित असं ठेवायचं आणि त्याच्याने शिलाई करून घ्यायची. फक्त पट्टी वरच्या साईडला येऊन द्यायची नाही, बरोबर आपली समप्रमाणात लावून द्यायची. झालेलं आहे. एक्स्ट्रा साईज असेल ते धागे वगैरे कट करून घ्यायचे का बरोबर आपली लावलेली आहे आपण आयपट्टी. आता हुकपट्टी करून घ्या. हुकपट्टीला पण तसं चालेल तसंच कपडा घ्यायचा, हे बघायचो का आता सरळ हो का वरच्या साईडला कपडा हो फोल्ड करायचा बरोबर इथं ठेवायचं आणि याच्यावर हो का बरोबर असं ठेवून शिलाई करून घ्यायची. फक्त ठेवताना बरोबर ठेवायचा, गळ्याबरोबरच वरती जाऊन द्यायचं नाही कपडा.
खालच्या साईडला पण बघा, आतल्या साईडला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचा बघा एकसारखा. त्याच्याने शिलाई करून घ्यायची एकसारखी. बघा शिलाई करून घेतलेली आहे, बरोबर बघा झालेलं आहे. आता आपण दाब शिलाई देऊन द्या. नेहमी सांगतात दाब शिलाई, जी पट्टी आतल्या साईडला फळं त्याला दाब शिलाई द्यायची. ब्लाऊजवर दाब शिलाई दिली तर वरच्या साईडला दिसून येणार. त्यामुळे आता बघा काही घेऊन बनलेली आहे. आता काय करायचं बघा, पट्टी एक फोल्ड करायचा आणि पूर्ण व्यवस्थित पट्टी बघा आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. शिलाई लॉक करून घ्यायची. हे बघा शिलाई लॉक करून घेतली आहे. मस्तपैकी छान अशी आपली हुकपट्टी आईपट्टी लागलेली आहे. तुम्हाला दाखवते का बरोबर हो का. ही बरोबर असं आपली हुकपट्टी आणि आईपट्टी हो का लावली गेलेली आहे. आपण बघा एकदम बरोबर गळा वगैरे आलेला आहे. ही बघा हुकपट्टी आईपट्टी बरोबर लागली गेलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, ब्लाऊजसाठी आपण हुक करून घेऊया. बघायचं तुम्हाला किती हुक पाहिजेत तेवढी अशी लावून घेऊया आपण. 3 पाहिजे 3 लावा किंवा 4 लावा हो का. आता इथं एक करूया, इथं एक, इथं एक, इथं एक करूया. 4 हुक करून घेऊया आपण. किंवा तुम्ही हातावर पण ते आई करून घेऊ शकता, पण मी मशीनवर करत असते. बरोबर एकसारखं करून घ्यायचं. तुम्हाला 3 लावायचे असतं 3चा मध्ये करा किंवा 4 बरोबर अंतरावर घ्यायचं आणि बरोबर आपली हुकपट्टी आईपट्टी लावून झाली का तुम्हाला दाखवते का. एक बरोबर आपली हुकपट्टी आईपट्टी लागली गेलेली आहे. असं आईपट्टी हुकपट्टी लावली गेलेली आहे. तर बघा बॅक पार्टला हुकपट्टी आईपट्टी कशी लावायची मी एकदम सोपं सांगितलेलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. चालेल तुम्ही कुठल्या गळ्या पण असा हुकपट्टी आईपट्टी करू शकता बॅक पार्टला. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल ना तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.